नमस्कार, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांची पोस्ट पाहून झालेले आहेत. तुमच्या सगळे वाट पाहत आहेत की जाहिराती कधी येतील. आणि मग इतर यूट्यूबर्सचं जसं झालं सर, तुमचंही तसंच होणार का? तुम्ही पलटी खाणार का? तुम्ही म्हणताय त्यावेळेस जर प्रिफरन्स नाही आले, जाहिराती नाही आल्या तर काय? कारण आता आमचा कुणावर भरोसा राहिलेला नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण मी पुनश्च एकदा पुनरुच्चार करतो की मेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहिराती येण्याची खूप शक्यता आहे. त्या दृष्टीने ज्या हालचाली सध्याच्या दिसत आहेत त्यावरून तरी असं वाटतं आहे की मेमध्ये तुमच्या जाहिराती नक्कीच येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जिथे कुठे संच मान्यतेचं समायोजनाचं काम बाकी असेल त्या ठिकाणच्या जाहिराती एक परिपत्रक काढून आणि त्या परिपत्रकामध्ये उल्लेख करून की सेकंड फेजला त्या देण्यात येतील असंही गव्हर्नमेंट करू शकतं. आणि तो त्यांच्याकडे अधिकारी आहे आणि तो एक साधा सोपा पर्यायसुद्धा आहे. कारण शासनावर सुद्धा हे नोकर भरतीसाठी जे उमेदवार प्रयत्न करत आहेत आणि सोशल मीडियावर जी शासनाच्या या संदर्भाने ज्या पोस्ट येत असतात, शासनाचं सोशल मीडिया सेलचं सुद्धा यावर लक्ष असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर जाहिराती देण्याचा शासनसुद्धा प्रयत्न करत आहे. काही प्रशासकीय बाबी अडचणी असतात, त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आपलं मत ठाम आहे की मेमध्ये जाहिराती येतील. त्यामुळे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या प्रिफरन्सच्या तयारीला लागा. आणि हे आपण आपल्या मनचं बोलत नाही आहोत. माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपण पुन्हा पुनरुच्चार करतोय की जूनमध्ये नवीन शिक्षक हे शाळेवर जॉईन झालेले असतील, नवीन भरतीमधील शिक्षक जॉईन झालेले असतील. ही वाच्यता आपण केलेली नाही, ही माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी मुलाखतीमध्येही उत्तर देताना, आपल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलेलं होतं. आणि अधिकारी आपल्या स्तरावर काम करतच असतात. काही नोटिफिकेशन आलं नाही म्हणजे त्या बाबतीमध्ये काही होतच नाही अशातला भाग नसतो. आज नोटिफिकेशन येऊन कदाचित उद्यासुद्धा या संदर्भात बातमी येत असते. बऱ्याच वेळा तसं झालेलं आहे. आणि ज्या गोष्टी आपण कधी कधी केलेल्या नसतात त्या गोष्टीसुद्धा आपल्यापुढे ठेवल्या जातात. कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात. हा पूर्वानुभव आहे. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला ॲड येतील ह्या मतावर आपण पुनश्च एकदा ठाम असल्याचं मी तुम्हाला निवेदन करतो. आणि आपापल्या तयारीला लागावे. आपापले विथ इंटरव्ह्यूचे मार्क्स काउंट करून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. आणि थोडे पेशन्स अजून. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.